नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, लेखा व कोशागार विभागामध्ये का आता लवकरच भरती होणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची पात्रता नेमकी काय असणार आहे, कोण फॉर्म भरू शकणार आहे, कोण या भरतीचा फॉर्म भरू शकतो, त्याचबरोबर ही परीक्षा कोण घेणार आहे, ही परीक्षा TCS घेणार आहे की IBPS घेणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे वयोमर्यादा किती आहे, कोण किती वयापर्यंत आपण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो, आणि याचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, आणि नेमकं जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, या बाबतीत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओ नंतर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या शंका तुमच्या दूर होऊन जातील। चला बघा तत्पूर्वी की तुम्ही कुठलाही पेपर द्या, तुम्ही सरळ सीधा TCS मार्फत पेपर द्या, IBPS मार्फत पेपर द्या। प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला जे विचारणारा घटक आहे 25 मार्कासाठी, जो की तुमचा इंग्लिश जो घटक आहे, तर इंग्लिशला तुम्हाला काय 25 मार्कासाठी विचारलं ते, तर यासाठी तुम्हाला टेस्ट सीरीज असं काही वेगळं काही घेण्याची गरज नाही। जवळपास TCS IBPS नुसार आपण काय MCQ स्वरूपाची एक ई-बुक ठेवलेली आहे, ती फक्त किती 49 रुपयामध्ये मिळणार आहे। याची व्हॅलिडिटी तुम्ही 3 महिन्यापर्यंत आहे, 3 महिन्यापर्यंत ही तुम्ही बघू शकता। तर या PDF मध्ये जवळपास 1000 प्लस, लक्षात घ्या 1000 पेक्षा जास्त MCQ काय यामध्ये दिले, म्हणजे टेस्ट सिरीज सारखे तुम्हाला याच्यातून तुम्हाला प्रश्न सोडवल्या जाणार आहे। त्यासाठी आपल्याला त्रिशा फाउंडेशन हे ऍप डाउनलोड करायचे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे। काही अडचण असली या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। बघा आता मूळ मुद्द्यावर या की नेमका याचा पात्रता काय, ही जी भरती आहे लेखा व कोशागार विभागात, तर यामध्ये पात्रता काय दिलेलं आहे, बघा जे काय लेखा लिपिक जे पद आहे, लेखा परीक्षा लिपिक पद, तर यासाठी काय पाहिजे, किमान 55% पर्यंत काय त्याचं माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे। किती माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे। त्याच्या विरुद्ध उच्च अर्थधारक जो अधिकारी असला, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पेक्षा एखादी पदवी केली, PG केलं, तर त्या विद्यार्थ्यांना तिथं काय पसंतीक्रम, त्यांना काय अधिक पसंतीक्रम देण्यात येईल। त्याच्या व्यतिरिक्त वाणिज्य म्हणजे BCom ज्यांचं झालेले कॉमर्स शाखेचे आहेत, तर यांना उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलं पाहिजे, किंवा वाणिज्य शाखेची पदवी असली तर यांना काय पंचायत विद्यार्थी यांना काय प्राधान्य दिले जाईल। याच्या व्यतिरिक्त परत अजून एक अट आहे की हे सुद्धा ज्यांना सांख्यिकी विभाग होता, ज्यांना गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी जरी असली, म्हणजे ज्यांचं BA जरी झालंय कोणतं कला शाखेमधील BA, परंतु त्यांना त्याच्यामध्ये गणिती, स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र विषय जरी असला, ते सुद्धा या भरतीसाठी काय फॉर्म भरू शकणार आहेत। आणि परत एक आहे की सांख्यिकी आणि गणित असा मुख्य विषय जर असला, ही कुठल्याही शाखेची, विज्ञान शाखेची, म्हणजे तुमचं BSc जरी झालं, तर BSc जरी झालं तरी तुम्ही काय या पदासाठी पात्र आहात, या पदासाठी तुम्ही पात्र करू शकता। त्यानंतर भारतीय परिवहन कार्यलेखा संस्थेकडून घेणारी एका लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल, ते सुद्धा याचं काय फॉर्म भरू शकता, किंवा व्यवसाय प्रशासक पदवी असली तरी सुद्धा चालतं। आणि कोणताही पदवी सनदी लेखापालाची मध्यम स्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरी सुद्धा लेखा व कोशागार विभाग भरतीसाठी तुम्ही काय पात्र आहात, ही त्याची काय पात्रता आहे। कोणतं पद आहे, जे काही लेखा लिपिक पद, लक्षात घ्या कोणतं पद आहे, लेखा लिपिक पद। लिपिक पदाची ही काय शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता आहे। परंतु नंतर पदवी याचा अर्थ असा आहे का, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून त्याची काय पदवी असली पाहिजे। परंतु याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी दिलेली आहे की 50% पर्यंत काय शिथिल करण्यात येईल। नियुक्ती प्राधिकरणासह अशा बाबतीत गुणांची जी अट आहे ती किती 50% पर्यंत शिथिल करण्यात, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला किती 50% उमेदवारांना हे केले पाहिजे, 50% काय केलं पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये गुण प्राप्त असले पाहिजे। बघा शाळांचं जे काही हे आहे, माध्यमिक शाळा आहेत म्हणजे 12वी समजा, तर यामध्ये तुम्हाला 50% गुण काय प्राप्त केलेले असले पाहिजे, असं अर्जदार असतील पात्र। म्हणजे काय ज्यांना 50% पेक्षा जास्त मार्क आहेत असेच फक्त याच्यामध्ये काय फॉर्म भरू शकता, म्हणजे पुढच्या वर्गामध्ये आहे, परंतु 12वी मध्ये किती जास्तीत जास्त तुम्हाला 50% मार्क मिळणं अपेक्षित आहे। त्यानंतर परत आहे की टंकलेखन टायपिंग पुन्हा कोणासाठी आहे, टायपिंग संदर्भात काय काय संदर्भात, बघा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा ITI द्वारे परीक्षा घेतली जाणारी मराठी टंकलेखन, लक्षात मराठी टायपिंग जे आहे, तर मराठी टंकलेखन तुम्हाला प्रति मिनिट किती 30 तुमचं असलं पाहिजे, आणि इंग्रजी टंकलेखन तुमचं किती 40, म्हणजे लक्षात घ्या तुमचं इथं तुम्हाला काय पाहिजे या परीक्षेसाठी, तुम्हाला मराठी किती पाहिजे, तर मराठी तुमचं 30 झालं पाहिजे, आणि जो काही इंग्लिश आहे तर इंग्रजी तुमचं किती 40 तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे, आणि ते कसं असलं पाहिजे पास तुमचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे, याच्या JR मध्ये नमूद केले। आणि उदाहरणार्थ बेसिक इन कोणतं कम्प्युटर टायपिंग असलं पाहिजे 30 प्रति मिनिट, किंवा कोर्स इन कम्प्युटर टायपिंग 40 हे काय असलं पाहिजे। एवढं काय टंकलेखा संदर्भात अर्थ आहे, एवढी अर्थ धारण करणे काय बंधनकारक आहे, हे तुमच्याकडे प्रमाणपत्र असायला पाहिजे। त्यानंतर जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्यामध्ये काय शैक्षणिक अर्थधारक काय असतील, परंतु टंकलेखाची परीक्षा उत्तीर्ण केली नसली तरी त्यांना काय जेव्हा हे झालं तेव्हापासून 19 नियमानुसार तुम्हाला 11 महिन्याच्या आत काय तुम्हाला हे प्राप्त करायचं, किती 11 महिने, लक्षात घ्या 11 महिन्याचा तुम्हाला काय टायपिंग साठी तुम्हाला याच्यासाठी शिल्कीचा कालावधी याच्या मार्फत तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर परत आहे भूकंपग्रस्त बाकी गोष्टी जे काही
बघा लक्षात घ्या, वरील प्रमाणे टंकलेखन परीक्षा विहित मुदतीच्या उत्तीर्ण केल्यास त्यांची सेवा काय समाप्त करण्यात येईल. म्हणजे ज्यांनी काय 11 महिन्यात नाही झालं तरी तुम्हाला काय करेल, तुम्हाला हे तिथून सेवा काय त्याग करावा लागेल. त्यानंतर कनिष्ठ लिपिके दुसरं पद आहे मित्रांनो, याच्यामधलं लेखा कोश विभाग भरतीमधलं जे काही कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखा परीक्षक याची पात्रता काय. बघा बऱ्याच जणांनी व्हिडिओ मार्फत याच्यामार्फत कमेंट केले होते की कोणत्या पदाच्या कोणत्या पात्रता आहे सांगा. त्याबद्दल ज्यांना काय केलंय, ज्यांनी कोणतीही अर्हता म्हणजे काय किमान 55% पेक्षा इतके गुणासह जे काही वाणिज्य शाखा आहे म्हणजे काय बीकॉम ची जी काही कॉमर्सची शाखा आहे तर कॉमर्स शाखेची पदवी असली पाहिजे. त्यामध्ये त्यांना सांख्यिकी गणित अर्थशास्त्र मुख्य घेऊन किती 55% मार्क असले, किती 55% मार्क घेऊन तुम्ही काय पास असले पाहिजे. किंवा सांख्यिकी गणित मुख्य विषय घेऊन सुद्धा काय त्याला सुद्धा किती 55% मार्क असले. कोणत्या पदासाठी, जे काही कनिष्ठ लेखापाल पद आहे, बघा लक्षात घ्या कनिष्ठ लेखापाल पद आहे तर यामध्ये 55% तुम्हाला असले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त भारतीय परियोजक कार्य वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला असलं पाहिजे. प्रत्येक विद्यापीठ तुम्हाला कसं असलं पाहिजे, युजीसी लक्षात घ्या, युजीसी मार्फत तुम्हाला काय मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय की याच्यासाठी की तुम्हाला 50% गुण असले पाहिजे. आणि जे काही अनुसूचित जाती जमाती ते यांना सुद्धा काय 50% तुम्हाला काय मार्क या पेपरमध्ये मिळाला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस काय तुम्ही त्यावेळेस तुमच्या ते जे काही 10वी 12वी त्याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे की नेमकं काय बघा, लेखा परीक्षक कनिष्ठ सहाय्यक संगणक पात्रता काय. बघा संगणका संदर्भात सामायिक आणि आवश्यक अर्हता कोणत्या, बघा सामायिक कोणकोणत्या अर्हता, सामायिक कोणकोणत्या पात्रता, दोन्ही पदासाठी जे काही सामायिक असणार आहे तर यामध्ये जसं की तुमचा लेखालिपिक पद आहे आणि कनिष्ठ लेखापाल या दोन्हीसाठी एक सामाजिक म्हणजे कॉमन असणारी जी काही पात्रता आहे ती कोणती, संगणक अर्हता म्हणजे MSCIT तुमचं असलं पाहिजे. शासकीय तुमचं काय MSCIT झालं पाहिजे. त्यानंतर CCC किंवा O किंवा B याचं काय एक परीक्षा उत्तीर्ण झालं पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं MSCIT नसलं तुम्हाला काय CCC चालतंय. त्यानंतर परत तुमचं DOC हे चालतंय. तर हे तुमच्या परीक्षा काय तुम्हाला पास असल्या पाहिजे. आणि हे जर का नसलं तर हे तुम्हाला काय उमेदवार दिनांक किती 28/3/2005 चा जो नियम आहे तर जन्मलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त असू नये. त्यांना त्या उमेदवार त्यांना काय तेवढे हे असले तर त्यांना काय असू नये, मागच्यांना ते चालू शकतं. त्यानंतर नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे मित्रांनो, बघा परीक्षेच्या स्वरूपासंदर्भात लक्षात घ्या, परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं की या परीक्षेचं जे काही स्वरूप आहे तर हे स्वरूप किती 200 मार्काचं असणार आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन किती, क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे 100 क्वेश्चन आणि मार्क किती 200 मार्क. 200 मार्कसाठी पेपर आहे तर यामध्ये तुम्हाला असणार आहे मराठी तुमचा विषय, त्यानंतर इंग्रजी असणार आहे, त्यानंतर GK GS, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग म्हणजे 25 चा भाग आहे. तुम्हाला 25 प्रश्न याला, 25 प्रश्न याला, 25 प्रश्न याला आणि 25 प्रश्न काय हे एवढा असणार आहे. परंतु याच्यामध्ये असं आहे की जो काही भाग आहे तुमचा मराठी इंग्लिश तुम्हाला कॉमन त्याच भाषेमध्ये असणार आहे. GK GS तुम्हाला काय दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. लक्षात घ्या, हे काय जो भाग आहे हा कसे दोन्ही भाषेत तुम्हाला याचे प्रश्न असतील, दोन्ही भाषेमध्ये काय याचे प्रश्न तुम्हाला उपलब्ध असतील. स्क्रीनवर दिसताना ऑनलाईन CBT मार्फत हा पेपर आहे. CBT मार्फत तुमचा कम्प्युटर बेस्ड तुमचे टेस्ट होणार आहे, ऑनलाईन स्वरूपाचा पेपर आहे. आणि संपूर्ण पेपर जो असणार आहे हा पेपर काय TCS मार्फत घेतलेला आहे. लक्षात घ्या, TCS मार्फत तुमची काय परीक्षा होईल, TCS मार्फत काय ही परीक्षा होणार आहे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये 200 मार्क हे आहे, 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी अशा प्रकारचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे सविस्तर विस्तृतपणे काय अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. तर मित्रांनो याच्यासाठी आपलं जे काही इंग्रजी आहे, इंग्रजीसाठी सुद्धा काय आपली ई बुक आहे, एक नोट्स आहे MCQ स्वरूपाची. आणि त्यानंतर मराठीसाठी सुद्धा आहे आणि GK साठी एक संभाव्य प्रश्न आपला उपलब्ध आहे. संभाव्य प्रश्नाचं एक 2000+ MCQ स्वरूपाचं पुस्तक आहे ज्यामध्ये संपूर्ण भाग आपण कव्हर केलेला आहे. तुमचा राज्यघटना आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, हे संपूर्ण विषयाचे काय आपले ई बुक स्वरूपात आहे. संपूर्ण ई बुक तुम्हाला आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर मिळून जाते. बघा आता जी काही वयोमर्यादा आहे तर वयोमर्यादेच्या संदर्भात लक्षात घ्या की कोणकोणते जे काही सर्वसाधारण वर्ग आहे बघा कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे, कमात कमी किती 18 वर्ष एवढं वय असलं पाहिजे. सर्वसाधारणसाठी 38 वर्ष पाहिजे, मागासवर्गीयसाठी 43 वर्ष, खेळाडूसाठी 43 वर्ष, अगोदर सेवित जर असला त्यांच्यासाठी 43 वर्षाची हे आहे 8 आहे. तर अशा प्रकारचे काही आहेत. जर प्रकल्प कसा असाल तुम्ही तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. सरळ आपल्याला जर चांगले जर असलं तुम्ही तर लक्षात ठेवायचे आपण जे काही सर्वसाधारण वर्गासाठी की 18 ते 38 एवढं वय, किती 18 ते किती 38, लक्षात घ्या 18 ते किती 38 वर्षापर्यंत काय तुम्हाला याच्यामध्ये आहे. मग बाकी तुम्ही याच्यामध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल त्यावर PDF टाकून देऊ, त्याच्यावर तुम्ही संपूर्ण माहिती तिथं तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो पुनश्च एकदा जर कोणाला काही इंग्लिश संदर्भात जर हे असलं तर इंग्लिशसाठी तुम्ही हे आपली ई बुक तुम्हाला सर्वसाधारण सर्वांना काय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.